एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबई एकवटली आहे. आपण ही निवडणूक जिंकलोच आहोत आणि मला वाटतं हे दोघं एकत्र आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे भाजपला जी धडकी बनली आहे ती आपल्याला अशीच ठेवायची, ही भीती असलीच पाहिजे. फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की निवडणूक संपली नाहीये. निवडणुकीच्या 15 तारखेपर्यंत सतर्क राहा, कारण त्या लोकांनी ज्या प्रकारे दुबार मतदार घुसवलेत त्या लोकांना बाहेर काढून आपल्याला फोडायचं आहे आणि आपल्या मतदानाची किंमत वाढवायची आहे. आपल्या मतदानाची किंमत वाढली, आपण एकत्र आलोच आहोत, त्याच्यामुळे आपली ही सत्ता ही येणारच. आणि 16 तारखेला मी तुम्हाला विजय यात्रेला आपण भेटू, त्याच्यामुळे तुमचं आधीच अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही सुद्धा साहेब आमच्या जल्लोषामध्ये मी येणारच. मी येतो, पुढे येतो. जय महाराष्ट्र. आवाज येतोय का? मागे येतोय का? तुमचा येतोय माझ्यापर्यंत, आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. निवडणुकीला आता 1 आठवडा राहिलेला आहे. गीतेश इथून उमेदवार आहेत. सगळ्यांना चिन्ह माहितीये का आपलं? काय आहे? आत्ताच अमित आणि मी जिथे जिथे फिरत आहोत, वातावरण सगळीकडे जबरदस्त आहे. सगळीकडे उद्धव साहेब, राज साहेब एकत्र येण्याचा जल्लोष दिसत आहे. सोबत पवार साहेब देखील आहेत. आणि ही युती आपली शिवशक्ती. ठीक आहे, ठीक आहे. अरे राहू दे, राहू दे, बोंब येऊ दे. त्यांचा हा आवाज तिथे पण गेला पाहिजे. ही युती फक्त काही सत्तेसाठी नाही तर मुंबईसाठी एकत्र आलेलो आहोत. आपण मुंबईकरांच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेलो आहोत. जिंकणार आपण 100% आहोतच, पण जिंकल्यानंतर गीतेश तुमच्यासारखे जे नगरसेवक आपले येणार आहेत त्यांना आपण काम हे ठरवून दिलेलं आहे. जे मी आणि अमितनी प्रेझेंटेशन दिलं होतं सगळे पाहिलंय का? ते काय काय आवडलं त्याच्यात? 100% नाही. काय काय आवडलं सांगा? सर्व आवडलं, बरोबर आहे. पण तुम्ही जेव्हा मतदारांकडे जाणार तेव्हा तुम्ही कार्यकर्ते म्हणून काय सांगणार? बीएससी बद्दल जे आपण सांगितलेलं आहे पटलेलं आहे का सगळ्यांना? जी भाडेवाढ झालेली आहे ती आपल्याला रद्द करायची आहे. 5, 10, 15, 20 रुपये. कोविडमध्ये जी काळजी घेतली, साहेबांनी काळजी घेतली ती सर्वात महत्वाची होती. बरोबर. कोविडचा काळ सगळ्यात महत्वाचा काळ होता आणि आपली काळजी घेतली. बरोबर आहे. ती तर आपण केलेली काम आहेत, पण तुम्हाला पटापट घरी जाऊन सांगायला लागणार आहे की बीएससी मध्ये महिलांसाठी मोफत बसेस आपण करणार आहोत. ज्या महिला घरकाम करतात त्यांचे जे नोंदणीकृत महिला असतील त्यांना आपण 1,500 रुपये प्रति महिना सन्मान निधी देणार आहोत. पाळणा घर करणार आहोत. आपल्याला 5 वैद्यकीय महाविद्यालय मुंबईत आणायची आहेत. आपल्याला पेट केअर क्लिनिक्स करायचे आहेत. 100 युनिट पर्यंत वीज आपण मोफत करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविद्यालयाचे आपण ज्युनियर कॉलेज करणार आहोत. ते बीएमसीचं फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी करणार आहोत. ही कामं आहेत. आणि फरक एवढाच आहे, भाजप एका बाजूने लढतंय, त्यांची महायुती महाभ्रष्ट युती एका बाजूला आणि आपली शिवशक्ती युती एका बाजूला. आपले होर्डिंग्स बघा, आपण केलेली कामं लावत आहोत आणि भाजप 2 लोकांचे चेहरे लावत आहे. मी तुम्हाला विचारत आहे, आज जर आपल्याला मुंबईचं अस्तित्व टिकवायचं असेल, महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर गीतेशला आपलं जिंकवायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आले ते तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपले मुंबईचे पोलीस असतील, शासकीय कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, यांना बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर आपल्याला हक्काची घरं द्यायची आहेत, ते करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बीएससीची दरवाढ रद्द करायची असेल कोणाला मतदान करणार? मुंबईला पुन्हा एकदा दिल्ली समोर स्वाभिमानाने उभं करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? मशाल 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 मशालीवरच 15 तारखेला मतदान झालं पाहिजे. आणि इथून नगरसेवक जे आहेत, आता उमेदवार आहेत, त्याला नगरसेवक बनवून तुम्ही मुंबई महानगरपालिकेवर पाठवलं पाहिजे. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.